तूच सूर ठावा मनसी, तूच सूर ठावा मनसी, तूच एकतारी, तूच सूर ठावा मनसी, तूच एकतारी, सगुण रूप नामी देवा एकता करी, सगुण रूप नामी देवा एकता करी, सगुण रूप नामी देवा एकता करी, रम्य तूच यश कीर्तीचा जीवनी गणेशा, रम्य तूच यश कीर्तीचा जीवनी गणेशा, दुःख तिमिर दाटून येता तुझी किरणाशा, दुःख तिमिर दाटून येता तुझी किरणाशा, तूच मूर्त मांगल्याची, तूच मूर्त मांगल्याची जपावे उरी, तूच मूर्त मांगल्याची जपावे उरी, सगुण रूप दावी देवा एकता करी, सगुण रूप दावी देवा एकता करी, सगुण रूप दावी देवा एकता करी. सुस्वागतम. धन्यवाद. आज या ठिकाणी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या राज्यामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ते आपलं हे महाराष्ट्र राज्य. आणि या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रभू परशुरामाने निर्माण केलेलं हे आपलं पवित्र आणि पुनीत असं कोकण. आणि या कोकण भूमीमध्ये गंगा मातेच्या आगमनाने पावन झालेला आपला राजापूर तालुका. आणि या राजापूर तालुक्यामध्ये सन्माननीय मधुकरजी दंडवते साहेब यांच्या संकल्पनेतून आपल्या कोकणाच्या हितासाठी सेवेसाठी आलेले आपले हे कोकण रेल्वे. आणि या कोकण रेल्वेचं राजापूर रेल्वे स्टेशन आणि या स्टेशनवरील सर्व कर्मचारी, रेल्वे कर्मचारी आणि रिक्षा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी आपल्या राजाची जयंती मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरी होते. आणि या जयंतीचा औचित्य साधून कर्मचारी आणि रिक्षा संघटना यांनी या ठिकाणी श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली. आणि या पूजेचं निमित्त आणि या पूजेसाठी खास कार्यक्रम म्हणजे त्या भगवंताची भजन रूपी सेवा करण्यासाठी आणि तुम्हा सर्व भजन रसिकांची मनोरंजन रूपी सेवा करण्यासाठी हा डबलवारी आमने सामने भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलाय. मी या आयोजकांना प्रथमतः धन्यवाद देतो. आणि या कार्यक्रमासाठी आम्हा दोन्ही बुवांची या ठिकाणी निवड केली. मी स्वतः आई भवानी प्रासादिक भजन मंडळ, मुक्काम पोस्ट वृंदावन, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी आणि राहणार सुखवस्तीसाठी मुंबई सांताक्रूज. मला या ठिकाणी पकवाद साथ करतायत आमच्या वृंदावन गावचे सुपुत्र सन्माननीय सागरजी तिल्लोटकर. त्याचप्रमाणे मला या ठिकाणी डगातबला साथ करतायत आमचे परममित्र कोंबुर्ले गावचे सुपुत्र सन्माननीय कुमार शार्दूल पेडणेकर. आणि माझी सर्व कोरस मंडळी. आज माझ्या कोरस मंडळीमध्ये सन्माननीय भजन सम्राट
संतोषी शिरछेकर बुवा यांचे शिष्य सन्माननीय तुषार देवळेकर बुवा, बाबू चुवाटकर बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आज सन्माननीय लाड बुवा आम्हाला कोरससाठी लाभले, त्यांच्या सुद्धा चरणास नतमस्तक होतो. तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी आम्हाला प्रतिस्पर्धी बुवा म्हणून लाभले जोडीवाले बुवा, ते सन्माननीय आमचे परममित्र, अगदी जीवश्य कंठस्थ, पण आज मित्र काय नाही, सन्माननीय श्री अनिलजी सावंत, त्यांना या ठिकाणी पक्वास साथ करत आहेत. सन्माननीय नागेशजी लाल आणि या ठिकाणी त्यांना तबला साथ करत आहेत. सन्माननीय कुमार चिन्मय आणि त्यांची सर्व कोरस मंडळी. तसेच आज या कार्यक्रमासाठी अनेक नामवंत भजनी बुवा असतील, शक्ती तुऱ्याचे शाहीर असतील, शक्ती तुऱ्याचे कलाकार असतील, पकवाज वादक असतील, त्यांना या ठिकाणी नतमस्तक होते त्यांच्या चरणाशी. तसेच सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. माझी ग्रामदेवता आई महालक्ष्मी आणि माझी कुलस्वामिनी आई अंबा भवानीच्या चरणाशी नतमस्तक होऊ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अशा विघ्नहर्ता वक्रतुंड गणपती गजाननाला वंदन करू. कैलास चरणा शिवचंद्र मौळी मनिंद्र माता मुगुडी झळाली कारुण्य सिंधो भवदुंगारी तुझं वीण शंभो मज कोणतारी. माझं ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन आणि माझं ग्रामदैवत श्री ठाणेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणाशी नतमस्तक होऊन गुरुराया तुझा इचा नाही सका कृपा करी लंका दासावरी. माझे गुरुदैवत सन्माननीय प्रमोदजी हरियाणबुवा यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन. तसेच आस्तकदम गणपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीमती न्यायालंकार मंडित न्यायालंकार वेष्टित शस्त्रात शास्त्र पारंगत सिंहासनाधीश्वर राजनीती धुरंधर छत्री कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्री 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 श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी हर हर महादेव मानाचा मुद्रा करून आणि तुम्हा सर्व भजन रसिकांच्या चरणी नतमस्तक होऊन मी या 2020 बारीच्या पहिल्या पर्वाला सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. ह्याच काय तर तुमका ऐकून जावतात दम बगलास दम असू दे. आल्यापासून सगळ्यांनी सांगितलं सुरुवातीपासून साला गाडीत घेवा, पण कसं आहे भजन रूपाने झालं पाहिजे. प्रथमतः भगवंताचं नामस्मरण, बुवांकडे जाणार, शाप साला काढणार, त्यात काय वाद नाही. एवढ्या 450 किलोमीटरवरनं उगाच नाही गेलो, होय की नाही. मी पण राजापूरचोय, बुवा पण राजापूरचे, त्यामुळे काय टेन्शन घ्यायचं नाही. डोंट वरी बी हॅपी बुवा, आय एम हिअर. काय टेन्शन घ्यायचं नाही. पण प्रथमतः भगवंताचं नामस्मरण. एक गोष्ट राहून गेली, आमचे साऊंडवाले एक नंबर भावा, साऊंड कडक. तर मी महाराजांची गारज बोलताना असं साऊंड भेटलो ना, मजाच येतात. खरोखर तुमच्या उद्योगधंद्यात उत्तरोत्तर प्रगती हो अशी त्या सत्यनारायणाची चरणी प्रार्थना करतोय. भजनाला सुरुवात करूया. बुवांकडे हळूहळू वळूया. या ठिकाणी YouTube चॅनल आले, सन्मान संकेतजी गुरव आणि माझ्या गावचे या ठिकाणी DMD कोकण लाईव्ह धनंजय दळवी हे सुद्धा YouTubeच्या माध्यमातून आले, त्यांना धन्यवाद देतो. आणि इकडे मी स्वतः राकेश मिशाळ बुवा, माझा पण YouTube चॅनल काय तर करू सांगा सबस्क्राईब. आपला इंग्लिशचा वाकडा हळूहळू काढतोय सगळी लाकडा बघा. अजून एक काहीतरी विषय या भजनाच्या आधी बोलू नये, हळूहळू घेऊया, प्रार्थना घेऊया, भजनाला सुरुवात करूया, मजा येणार.
आणि आज नेमकं दिवस एवढं चांगलं आला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. कोण म्हणतात 19 फेब्रुवारी, अरे ते काय काय जण मार्च मध्ये साजरी करतात, पण मी म्हणतोय अगदी वर्षभर केलं तरी कमी आहे. कारण त्या माणसामुळे आज आपण जिवंत आहोत. कारण मंदिरावरचा कळस आणि दारातली पवित्र अशी तुळस ही ज्याच्यामुळे जिवंत आहे ते म्हणजे आमचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज. गोट्यातली गाय आणि घरातली माय जिवंत असण्यामागचं कारण म्हणजे माझा राजा आहे. आणि त्या राजाच्या जयंतीनिमित्त खरोखर भजनाचा नामस्मरणाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला आहे. खरोखर सर्व आयोजकांना धन्यवाद देतो. त्याच्या काय काय ठिकाणी ऑर्केस्ट्रा असतात, कोणाक नाव नाही ठेवी, पण माझा राजा बायका नाचवणारा नव्हता, तर माझा राजा बायका वाचवणारा होता. हळूहळू विषय सांगणार, कारण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलायचं असेल ना अगदी 2 दिवस 3 दिवस कंटिन्यू, किती रात्री सांगा दिवस सांगा किती पण बोलू शकतो. हळूहळू ती साथ भजनाला सुरुवात करूया. या ठिकाणी माझे परम मित्र अगदी जीव की प्राण आणि हरियाण बुवा आणि दुर्वास बुवांचे पट्ट शिष्य सन्माननीय योगेश सोडिये बुवा या ठिकाणी आले. या ठिकाणी त्यांच्या सुद्धा चरणाशी नतमस्तक होतोय. कारण खरोखर आज मी 10 वर्ष वाहन चालवतोय, गाडी चालवतोय. मी ड्रायव्हर बनण्यामागे सगळ्यात मोठा कारण ह्यो असत. गाडी शिकताना एवढं मारला ना त्यांना, म्हणून आज 10 वर्षात खय गाडी टच न करता चालवली आहे. एक सुद्धा ऍक्सिडेंट नाही देवाच्या कृपेने. तो गुरु हा माझा. असं दे, भजनाला सुरुवात करूया. स्वय श्री राम प्रभु ऐकती, स्वय श्री राम प्रभु ऐकती, कुशलव रामायण गणनायका ओम नमो जी गणनायका सर्वसिद्धि फलदायका
सर्वसिद्धी फलदायका अज्ञान भ्रांती छेदिका अज्ञान भ्रांती छेदिका बोधरूपा बोधरूपा माझी अंतरी भरावे सर्व काळ वास्तव्य करावे माझा वाक शून्यासी वदवावे कृपा कटाक्षे करोनिया ओम गंगापते जगद्गुरु तुकाराम श्री सत्यनारायण श्री मल्लिकार्जुन श्री गणपती गजानन श्री ब्रह्मदेव श्री कालेश्वर आई महालक्ष्मी आई पूर्णादेवी आई भावनादेवी आई भवानी आई नीनादेवी हरी हर 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 बजरंग छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य प्रमोदजी हरियाणा स्वराजेश गुरुवास गुराव
हॅलो. काय बरोबर तुम्ही सगळे वाट बघतास कधी एकदा पेटवूक सुरुवात होता, पण त्या पंचरत्नांनी जो वारसा भजनाचा दिलाय त्या पद्धतीने चाललं पाहिजे. कारण काय आला बघा, बुवा सांगतीलच, कारण बुवा अनुभवान माझ्यापेक्षा जास्त अनुभव दांडगोवा त्यांचो, बुवांचो अनुभव दांडगोवा. काय राजबेंडे दिसतात बघा. काय बुवा रुपावलीच्या आधी कसा होता, पहिली बॅटिंग पहिल्या वेळी जेव्हा करताव ना भजन बॅटिंग काही गोष्ट, जेव्हा फर्स्ट टाइम असताना तेव्हा थोडासा टेन्शन असतं, दुसऱ्या वेळी काय वाटत नाही, वाईट काय बोलणार नाही. आता भजन घाम बघा मागा काय फुटलो, कसे हसते राजबेंडे एकदम धिप्पाड आणि भीतीच वाटतं होते. पण माणूस गोड, एवढं गोड की गोड्या एरंडा सारखं माणूस गोड. बरं रेल्वे स्टेशनला होय तुम्ही फक्त इथे पायरे चढवलेलास की त्यांचोच आवाज, राजापूर 100 जिसको समजा वो जोर जोरात हशा, आणि ज्याका काहीच नाही समजलं तो बाजू तो हसलो म्हणून पातळ पातळ हशा. होय मी मागे येईल जो पावंडे चढून वरती, बरं माका नेऊन घेऊ येता मोटरसायकल घेऊन, तर बुवा तिकडे तेव्हा आमची ओळख नव्हती, राजापूर 100 राजापूर 100. आता समजला ते बुवाच ते. राग नाही ना, राग नसावा लोभ असावा आपला विश्वास असं नाही. काय थोडीशी कळ काढली 100 वरना. हो कारण बुवांची कळ काढली मी 100 या आकड्यावर, आकडा 100 आणि आपला राजापूर 1 नंबर. कारण गंगा सुरुवातीला सांगितलं गंगा मातेच्या आगमनाने पावन झालेलं हे राजापूर आहे. कारण बघा बुवा तिकडं आपण सिंधुदुर्गात गेला भजन आणि दशावतार, आणि आपल्या राजापुरात भजन झाकडी, काय काय गावात झाकडी म्हणतो, काय काय शक्ती दुरो म्हणतो. भारी मजा नाही, हळू गाणी बिनी मजाच करायची, काय टेन्शन घ्यायचं नाही. बरं नमन पण आपल्याकडं, नमनात कधी काम केलास, ह्यो भारी वाजवता नमन, एका बरेच ऑर्डर असतं. ह्यो जर मुंबईत असता ना पुरो महिनो फुल नमना, तो गुलाम येत नाही ना मुंबई, एका गावाकच आवडता राव. असू दे, कळ काय फक्त त्या 100 वरनाच काढल्या. बुवा बोलोचा तेवढा बोला, फक्त परत तेवढा ऐकूची ताकद ठेवा. कारण आज महाराजांच्या जयंतीचा दिवस आहे, वावगं काय बोलणार नाही, महाराजांबद्दल जेवढा सांगता येईल तेवढा सांगणार. आणि आमका एक शिकवण दिलेल्या, सहसा कोणाच्या भानगडीत जायचा नाही, आणि समोर जो गेलो तर ते तो बाजार उठवल्याशिवाय घरात यायचा नाही. असं तुमका काय नाही ना सांगलेला, नाही तर उद्या बुवांका माझ्या फोन करशाने सांगशा असा सांगला. असं ते मजा म्हणून बुवा बोलणार, त्याच्या डबल मी बोलणार, कारण सुरुवातीक तेवढा नाही बोलू शकत. फक्त आता बुवांवर अवलंबून बुवानी मी आता बोलले ते गोष्टी किती मनार घेऊचे. सगळी गाणी बिनी ऑर्केस्ट्रा थकडे पण आणि हय पण आता ऑर्केस्ट्राच होणारा. बघा सुरुवातीपासून खयची खयची गाणी वाजवतात ती जबरदस्त. आणि तुमचा नियम बुवा रुपावळीच्या आधी ढोलकी लावायची नाही, रुपावळी नंतर बघूया. ढोलकेवरचा सगळा काय काय हातात तांडवच कवडे असू दे, रुपावळीचा रूपाचा अभंग सादर करतोय आणि बुवांकडे बारी सुपूर्द करतोय. जेवढ्या जेवढ्यांनी सांगल्याने तेवढ्यांचं एकदम फुल मनोरंजन करणार, बुवांका पण बोलणार, समाज प्रबोधन करणार. कारण सध्या युट्यूबवर मी एक गजर गायला होता, कारण सध्या महाराष्ट्र असो किंवा भारत देश असो परिस्थिती खूप बिघडली आहे. कारण छोट्या छोट्या मुलींवरचे बलात्काराचे प्रकार वाढत चालले. आपली ही महिला सुरक्षित नाही. आपण म्हणताव लाडक्या बहिणी 1,500 रुपये येतात इले, अहो सांगा मागत नाही मी नाही हो. कारण काय माहिती, तुमचा भाव बदललो आता.
आता सावत्र भाऊ खुर्चीवर बसलेलो त्यामुळे येते की नाही सांगू शकत नाही, पण मी तर म्हणेन त्या महिलांना त्या महिला भगिनींना पैशाची काही गरज नाही, त्या सुरक्षित असणं गरजेचं आहे. म्हणून सरकारने असा काहीतरी कायदा काढला पाहिजे की माझ्या आया बहिणी सुरक्षित राहतील या महाराष्ट्रामध्ये, या भारत देशामध्ये. कारण इकडे कमी हो, पण मुंबई सारख्या शहरात, मुंबई पुण्यासारख्या शहरात रात्री उशिरा एखादी मुलगी एखादी महिला घराबाहेर पडली तर ती सुरक्षित नसते. परत घरी कधी सुखरूप येत तेव्हा ती आपली कधी काय वेळ सांगता येत नाही. लहान लहान मुलांवरचे मुलींवरचे बलात्काराचं प्रकरण वाढत चाललंय. तर देवाच्या चरणी एकच प्रार्थना करेन की बाबा हे सगळं कुठेतरी थांबव. कारण त्या मागे बदलापूरला प्रकार घडला, 2.5-3 वर्षाच्या मुलींवरती बलात्कार. त्या बिचाऱ्या बाळाला समजत पण नव्हतं हे जगातले नुसते 2 वर्षापूर्वी आले आणि तिच्यावर असे प्रसंग घडतायत. ते कुठेतरी भगवंताने थांबवावे एवढी त्या भगवंताच्या चरणी इच्छा. रूपाचा अभंग सादर करतोय. समाज प्रबोधन मनोरंजन सगळं होणार, डोंट वरी. आणि आता विदाऊट तिकीट फुल टाइमपास होतच. तुमचे बुवा शेंबर आजपासून तुमचं नावच पडला शेंबर. अजून एक
आरती